नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. आज बघा आंघोळ केली लवकर आणि जेवणाच्या अगोदरच निघालोय बघा, दिगंचीला निघालोय. कारण पाठीमाग पिशवीत बघा शिपिन घेतलंय कट्टरचं, काय म्हणते ती की कट्टरचं पान मॉन्ड झालंय, लावायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता पावसाची वाट बघितली, पाऊस काय पडत नाही. रानं नेट करून आता 8-15 दिवस झाली ती, पण आता आज वाळली तर पेरतोय बघा. वलवण पेरणार बरोबर वलवायचं आणि पुन्हा 15 दिवस अजून 8 दिवस वापसायच नाही, म्हणून रानं पण वलवून कठीण होती ती. पावसाळ्या पाण्यानं कशी पोकळा राहते ती, तशी वलवून कठीण होती ती. म्हणून म्हणलं वाळली तरच पेरावं डायरेक्ट. म्हणून मकाचं बी, मकाच्या पिशव्या 1, 3, 4, 10, 26 असं आणायला लागली. मोठीच गाडी घेऊन निघायला लागली, कारण 10, 26ची 2 टक्की मकाच्या पिशव्या हे म्हणलं तरी बारक्या गाडी येत नाही ती. आबाचं काम होतंय जरा जनावरांचं इकडे तिकडे, तर म्हणलं सकाळ सकाळचं जाऊन आणावं, पेरणी करून टाकावं. पाऊस आला तरी काय, पुन्हा मका मस्त येते. आलं गावात तर वाळले तरी पाणी दिल्यानंतर तणनाशक मारायचं. तणनाशक मारलं का ओके होते, काय अडचण येत नाही. आणि पुन्हा एक बार कोळा पाहिजे. तर मका कुठली पेरू नक्की सांगा मला कमेंटमध्ये. पाणी आहे भरपूर, पाण्याचं काय टेन्शन नाही. विहिरीला पाणी आहे, तळ्यात पाणी आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे. त्यामुळं कुठली मका पेरू तुम्ही सांगा कमेंट करून मला. म्हशी बिन आपल्या पुन्हा 3 संघ येते द्या. मी म्हणतो एखाद्या तुकड्यात हलकी टाकावं जरा, म्हणजे बाहेरीतली पिशवी आणून म्हशीनी वैरणीसाठीच करणार आहे आपण, हलकीच करावं म्हणतोय मी तर. कारण का माहित आहे का, एकदम लय बाहेरीतली पिशवी आणून उपयोग नाही. वैरणीला म्हणलं तर मसरासनी वैरणीची पिशवी वेगळी जाणावं असं माझा बेत आहे. कारण 3 म्हशी 7, 8, 9, 7 जून, 8 जून, 9 जून सलग 3 म्हशी सारखा आहे त्या. त्यामुळे सलग मागं पुढे 1-2 दिवसाच्या फरकाने इकडे तिकडे होणार, पण सलग म्हशी येणार आहे त्या 2-3 दिवसाच्या फरकानं. त्यामुळं दूध पण आपलं 20-20 लिटर जाणार बघा. म्हणून गडबड करायला लागली. आता कडवाळा हा एक कडवाळा ऐकलं तुम्हाला सांगतो, घरापासला आता होईल 1-8 दिवसात तुकडं मोकळं होईल. मग दुसरी गोष्ट काय, पुन्हा पेरायला पुन्हा पाऊस जर पडलं, पाऊस पडायला लागला तर मायदाळ पडतं या, पुन्हा वापसा येत नाही लवकर. म्हणून 1-2 तुकडी लवकर पेरलेली चांगली आहे ती. बरोबर आहे ना सांगा. आलोय आता गावात ना आपलं दिगंचीला जायचं. CNG गाडी पण आली ना भरायला येते. CNG गाडी पण लवकर येते, म्हणून म्हणलं जावं. तुमचं काय काय चाललंय काय नाही, कोणाची पेरणी झाली, कोणाला अजून पाऊसच नाही तर कशाची पेरणी होती या. पाऊस पडला म्हणजे शेतकऱ्याची सगळी गडबड होती या पेरायची, पण पाऊसच नाही ना. पाऊस असला म्हणजे वेळेवर पेरणी होती. पण गेल्या वर्षी बघा आवळाची पण झाली आयला, मायंदाळा राटून पाऊस पडला राव, अफाट पाऊस पडला. पण ह्या वर्षी पाऊस नाही. ह्या वर्षी पाऊस कसा नाही, जी ती म्हणते ती पाऊस कळा जरा लेट आहे. हाय पाऊस पर लेट आहे. मग लेट त्याची वाट कधी कोण बसायचं. बरोबर आहे नाही. बाकी काय चाललंय मित्रांनो तुमचं? बरोबर आहे ना. माझं तर एकदम निवांत आहे बघा. सगळं सुरळीत लागलंय. फॅमिली ही सगळी आता व्यवस्थित चालली आहे. त्यामुळं सगळं माझं निवांत आहे बघा. रोटीन काही अडचण नाही. पहिलं बघा कायम टेन्शन असायचं, पाठीमागं काय ना काय टेन्शन असायचं. आता काय टेन्शन काय नाही पाठीमागं. आणि हे आमचं गाव आहे, गावात आमच्या काहीच भेटत नाही. आणि भेटलं तर लय महाग लावती ती. 10 किलोमीटर मग दिगंची किंवा आम्हाला आटपाडीला जावं लागतंय. सांगोला तर आमच्यापासून 30-35 किलोमीटर आहे. मस्त तालुका आहे, बरं लांब आहे ना, जाता येत नाही एवढ्या लांब. दिगंची आटपाडीला आपलं जास्त व्यवहार असते. आणि गावात व्यवहार करायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो, गावात 100ची वस्तू 150ला, 150ला महाग लावते ती. त्यापेक्षा आपलं जाऊन आम्ही किराणा माल दिगंचीतनं जाणतोय, बी भरान सगळं दिगंचीतनं. काय लागल ती दिगंची आमची पेटच झाली आहे बाबा. फळं आणायचं म्हणलं गावात फळं सुद्धा आमची भेटत नाही. एवढंच नाही, एखादा पाहुणा यायचा जरी म्हणला ना घराकडं, तरी त्याला याला एसटी नसती. फॅन्स मंडळी एखादी भेटायला यायचं म्हणलं एसटी तर येत नाही. मला काय वेळेस मी कितीतरी फॅन्स मंडळी जाऊन दिगंचीच्या स्टँडवरनं, आटपाडी स्टँडवरनं आणते. पाहुणे रावळे बने बाळा तर त्यांचा विषय सोडा, त्यांना आणावंच लागतंय आपल्याला. आपलं ते कर्तव्यच आहे. बरोबर आहे का नाही सांगा. बाकी काय चाललंय मग तुमचं?
निवांत. कोण कोण कुठनं व्हिडिओ बघताय नक्की सांगा कमेंटमध्ये. आज माझ्या मागं दिवसभर लय काम आहे. आता जाऊन ते आणायचं, ट्रॅक्टरवाल्याला बोलवायचा, 1 वाजेपर्यंत पिरून घ्यायचं. वप बिप नाकं बिकं वप लय वाढा लागत नाही. नाकं बिकं जर बांधा लागते ती कान 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 कान. आणि पुन्हा उद्या दिवसाही लाईट आहे, त्यामुळे भिजवावं लागते. उद्या दिवसात काय पण करून भिजायचं झालं पाहिजे. आणि पुन्हा रात्रीची लाईट लागते. रात्रीचं मस्त टोपीत चालते मोटर, पण टोपीला कसं पाणी कमी जास्त मारतं, मग ती वप फटाफटी हे लय कुटाणा होतो. आबा हाय आबा पण आता कसं आहे, एकीचं बळ लय महत्वाचं आहे हो. एकटा होतो त्यावेळेस लय लोड पडायचा, आणि आता 2 जण आहे. दोघाला कोणाला धडा आबाला बिन लोड पडत नाही आणि मला बिन लोड पडत नाही, कुठल्याच गोष्टीचं लोड पडत नाही. आणि बायकासनी मी पडत नाही. कसं एकीनं भांडी घासलं, एकीनं धुणं धुतलं, पुन्हा आम्ही एकानं बाहेरचं काम केलं, एकानं घरचं काम केलं, तरी होतंय सगळं केल्यानं सगळं होतंय. पण कोणीतरी एकाच बळ बघायचं म्हणलं. आणि खरं बघा, आमचं मामामुळं सगळं हे चांगलं झालंय. मामा जर नसतं ना, आज आम्हाला लय अवघड झालं असतं. मामानं सुरुवातीपासूनच आधार दिलाय बघा. म्हणजे बाप बघायलाच भेटला नाही मला. मी 6 महिन्याचं म्हणल्यानंतर काय जन्मलं, बाप वारलं, अशी कंडिशन झाली आहे. पण तिथनं नंतर बापाचं जी काय माया प्रेम काय आधार असतो ती सगळा मामानंच दिला. आणि अजूनपर्यंत पण मामाचाच आधार असतोय. सणासुदीला इकडं तिकडं आलं तर खायला पियाला घेऊन येतात. असं म्हणत नाही हे बाचा आणि हे बाच्याच्या बायका आहेत आणि यांना बायकाच आमच्या साड्या चोळी असतं बघा. आम्हाला अजून सुद्धा मीच म्हणतो मामाला नग कपडे नग, कारण आता मला प्रमोशनची इकडे तिकडे गेल्यानंतर कपडे ढिगभर येते ती. दुकानदार तुम्हाला सांगतो देते ती 4 पैसे देऊन कपडे बिन देते ती आपल्याला. त्यामुळे मामाला म्हणलं कपडे घ्या, मीच म्हणतो कपडे नको. अशी कंडिशन झाली आहे. बरोबर आहे. आय पाहिजे होती हो, ही सगळं चांगलं वैभव बघायला आय पाहिजे होती. आई असती तर अजून आयला आनंद भेटला असता. आय माझ्या गाडीत पाठीमागे निवांत आज निवांत बसली. साधा विचार करा, 2 व्हीलर होती तर आईनं माझ्या पाठीमागचं जुनं जाऊन व्हिडिओ बघा, कायम माझ्या पाठीमागं सीटवर बसलेला असा आईचं. पूनम जास्त नव्हती पण आईच कायम असायची सोबत. किराणा मला आई आणायला, कपडी बिपडी सगळे. कोण पाहुणा रावळा आला त्यांचा पाहुणचार करायला काय आणायचं असलं तर आहे, कारण जे सगळं पैसे येईल ते आईपाशीच आमची असायचं, आईच्या पिशवीत. अशी कंडिशन झाली हो. पण आय असणं लय गरजेचं आहे हो. आईनं ना काय काम करू द्या, नुसती बसू द्या, पण आय घरात असणं लय महत्वाचे आहे. आणि ज्याला आय आहे का त्याला आईची किंमत कळत नाही, आणि ज्याला नाही त्याचा जीव असा सारखा तुटतो, सारखा तुटतो. आय कुठं भेटल, कधी भेटल असं होतंय. आय असती तर. पण ज्याला आहे त्याची आईची किंमत कळत नाही. म्हणून ज्याला आय आहे त्यांनी खरंच किंमत करा, कारण एकदा गेलेली व्यक्ती कधीच पुन्हा भेटू शकत नाही मित्रांनो. कितीही तुम्ही आरडा वरडा काय नाही, आणि वरडा लेकीच असावं ते असे काय नाही. लेक सुद्धा मुलकाचा हांबारडा फडके. आई गेल्यानंतर आईला जोपर्यंत उचलत नाही इतकं ओरडत होतं बेकार, मलाच कळत नव्हतं काय हाय मी नेमकं. इतकं ओरडत होतं मित्रांनो मी. पण काय करायचंय, शेवटी किती जरी वराडलं काय जरी केलं तर आई येत नाही. गेलेली आई पुन्हा येत नाही बघा. किती बिन वरडा आय करून तुम्ही कुठं जर दुनियात फिरला, आई तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे हाय तोपर्यंत जीव लावा आईला. आईच्या पाठीमाग आपलं सगळं शून्य आहे. बरोबर आहे का नाही? तर चला कमेंट मध्ये आज फक्त आई लिहा. ज्यांचा आईवर लय जास्त जीव आहे त्यांना कमेंट मध्ये फक्त आई लिहा, आणि आईविषयी एखादी शायरी शेअर करा कमेंट मध्ये.